ജനാധിപത്യം അതിന്റെ ഏറ്റവും നിർണായകമായ ഒരു ഘട്ടത്തിലൂടെയാണ് കടന്നുപോകുന്നത്. സഭയുടെ കാവലാളാകേണ്ട സ്പീക്കർ ഭരണത്തിന്റെ ചട്ടുകമായി മാറുന്നു എന്ന അതിശക്തമായ ആരോപണവുമായി പ്രതിപക്ഷം ഒന്നടങ്കം രംഗത്തെത്തിയിരിക്കുകയാണ്. സഭയുടെ കാവലാളാകേണ്ട സ്പീക്കർ ഭരണത്തിന്റെ ചട്ടുകമായി മാറുന്നു എന്ന അതിശക്തമായ ആരോപണവുമായി പ്രതിപക്ഷം ഒന്നടങ്കം രംഗത്തെത്തിയിരിക്കുകയാണ്. വെറും 6 മിനിറ്റ് മാത്രം സഭ ചേർന്ന ദിവസം സ്പീക്കറെ പോലും വിറപ്പിച്ചു കളഞ്ഞ നീക്കമാണ് രാഹുൽ ഗാന്ധിയുടെ നേതൃത്വത്തിൽ നടന്നത്. പ്രധാനമന്ത്രിയെ വനിതാ എംപിമാർ ആക്രമിക്കാൻ ശ്രമിച്ചുവെന്ന സ്പീക്കറുടെ പ്രസ്താവന പച്ചക്കള്ളമാണെന്ന് പ്രതിപക്ഷം തെളിവ് സഹിതം പറയുന്നു. രാഹുൽ ഗാന്ധി ഉൾപ്പെടെയുള്ള നേതാക്കൾക്ക് സംസാരിക്കാൻ അനുമതി നൽകാതെ അവരുടെ ശബ്ദം അടിച്ചമർത്തുന്നു. ജനകീയ വിഷയങ്ങൾ ഉയർത്തിയ 8 പ്രതിപക്ഷ എംപിമാരെ പുറത്താക്കിയ സ്പീക്കറുടെ നടപടി ജനാധിപത്യ വിരുദ്ധമാണ്. ഭരണപക്ഷത്തിന് എല്ലാ പച്ചക്കൊടിയും കാട്ടുന്ന സ്പീക്കർ പ്രതിപക്ഷത്തെ ശത്രുക്കളെ പോലെ കാണുന്നു. സാധാരണഗതിയിൽ സ്പീക്കർക്കെതിരെയുള്ള നോട്ടീസ് നൽകേണ്ടത് ഡെപ്യൂട്ടി സ്പീക്കറാണ്. എന്നാൽ മോദി ഭരണകൂടം ആ പദവി കാലിയായി ഇട്ടിരിക്കുകയാണ്. അതുകൊണ്ട് തന്നെ ചരിത്രത്തിലാദ്യമായി ലോക്സഭാ സെക്രട്ടറി ജനറലിന് പ്രതിപക്ഷം നോട്ടീസ് കൈമാറി. ഈ പ്രമേയം ചർച്ചയ്ക്ക് എടുക്കുകയാണെങ്കിൽ സ്പീക്കർക്ക് ആ കസേരയിൽ ഇരിക്കാൻ കഴിയില്ല. സഭയിലെ മുതിർന്ന അംഗമായിരിക്കും പകരം അധ്യക്ഷത വഹിക്കുക. രാജ്യസഭയിൽ ജഗദീപ് ധൻഖറിനെതിരെ നടത്തിയ നീക്കം പരാജയപ്പെട്ടെങ്കിലും ലോക്സഭയിൽ വിട്ടുകൊടുക്കാൻ പ്രതിപക്ഷം തയ്യാറല്ല. ബജറ്റ് ചർച്ചകൾ പോലും സ്തംഭിപ്പിക്കാൻ പോകുന്ന ഈ രാഷ്ട്രീയ നീക്കം കേന്ദ്ര സർക്കാരിനെ പ്രതിരോധത്തിലാക്കിയിരിക്കുകയാണ്. രാഹുൽ ഗാന്ധിയും ഇന്ത്യ സഖ്യവും നടത്തുന്ന ഈ അപ്രതീക്ഷിത പോരാട്ടം വിജയത്തിലേക്ക് അടുക്കുകയാണ്. നമുക്ക് പാർലമെന്റിൽ അരങ്ങേറിയ ആ രംഗങ്ങളിലേക്ക് പോകാം. माननीय सभासदों, माननीय अध्यक्ष जी, माननीय सदस्यगण, भारतीय अंडर 19 क्रिकेट टीम ने 6 फरवरी 2026 को जिम्बाब्वे के हरारे में आयोजित फाइनल मुकाबले में इंग्लैंड को पराजित कर अंडर 19 क्रिकेट विश्व कप 2026 जीतकर देश के लिए एक ऐतिहासिक उपलब्धि हासिल की है। पूरे टूर्नामेंट के दौरान भारत के युवा क्रिकेट खिलाड़ियों ने अद्भुत कौशल, दृढ़ संकल्प, अनुशासन तथा टीम वर्क का उत्कृष्ट प्रदर्शन किया है। उनकी इस उपलब्धि से देश भर के युवाओं को उत्कृष्टता प्रदान करने की प्रेरणा मिली है। ये सभा भारतीय अंडर 19 क्रिकेट टीम को विश्व कप जीतने पर बधाई देती है तथा उनके उज्जवल भविष्य के लिए शुभकामनाएं देती है और उससे आने वाले समय में हमारे देश के युवा खिलाड़ियों को और प्रेरणा मिलेगी। प्रश्नकाल क्वेश्चन नंबर 1 to 1। प्रश्नकाल के बाद श्री मलयारासन डी माननीय मंत्री महोदय, टेबल ऑफ द हाउस सर। क्वेश्चन नंबर 2। हाँ, सबको बोलने का अवसर मिलेगा। ये सदन सबको अपनी बात अवसर देगा। अभी प्रश्नकाल के अंदर उनका अगर प्रश्न है तो निश्चित रूप से अवसर देंगे। ये प्रश्नकाल है। प्रश्नकाल के बाद जब भी माननीय सदस्य चाहेंगे, जब उनको बोलने का पूरा अवसर देगा, हम अवसर देंगे। लीडर ऑफ अपोजिशन हो या माननीय सदस्य हो, हर माननीय सदस्य को पूर्ण रूप से अवसर दिया जाता है। हम अवसर देंगे, आप निश्चित रहें, पूर्ण अवसर देंगे। आप बजट पर चर्चा करें, उस समय अपनी बात को रखें। बजट पर मैंने पहले कहा है कि सब चर्चा करें। आप क्यों सदन को बाधित कर रहे हैं? आप बजट पर चर्चा करें, उस समय अपने विचारों को रखें। हम बजट पर चर्चा करते समय सबको मौका देंगे। माननीय सदस्य, सबको अवसर मिलता है। सदन आपका है, आपको हमेशा अवसर मिला है। जो समय आवंटित होता है उसमें अवसर मिलेगा। बजट पर आप अपनी बात रखना चाहते हैं तो पूर्ण रखें, मुझे कोई आपत्ति नहीं है, लेकिन प्रश्नकाल में केवल प्रश्नकाल चलता है। प्रश्नकाल मान्य सदस्यों का समय होता है।
मेरा आग्रह है कि आप सदन को बाधित नहीं करें। मैं आपको पूरा अवसर दूंगा, बजट पे आप चर्चा करें, पूर्ण अवसर दूंगा। आपका जो समय आवंटित है, आपके प्रतिपक्ष के नेता बोले और कोई बोले, ये आपको तय करना है, मुझे कोई आपत्ति नहीं। ये सदन सभी मान्य सदस्यों को अपने विचार अभिमत रखने के लिए सदन है। सदन सबके लिए, सदन में विचारों की अभिव्यक्ति की जाती है। मैं आपको कह रहा हूं, आप सदन के अंदर अपने विचारों को रखो, सहमति असहमति तर्क संवाद, इस संसद की मर्यादा रही है हमेशा, लेकिन नियम प्रक्रियाओं से सदन चलता है। नियम प्रक्रियाओं से सदन का प्रश्नकाल के अंदर कभी किसी मान्य सदस्य को बोलने का अवसर नहीं होता। प्रश्नकाल में केवल प्रश्नकाल का समय होता है। आप जब 0 ओवर हो या बजट भाषण हो, उस समय आपको निश्चित रूप से अपनी बात को रखने देंगे। आप सदन नहीं चलाना चाहते, सदन को बाधित करना चाहते हैं, आपको कोई विषय पर चर्चा करनी हो, बातचीत करनी हो, तो निश्चित रूप से तर्क करेंगे। लेकिन सदन नियोजित तरीके से गतिरोध और नारेबाजी के लिए नहीं है। संवाद करो, चर्चा करो, सहमति असहमति दो, सार्थक चर्चा करो। माननीय सदस्य, मैं पुनः आग्रह कर रहा हूं आपसे, सबको बोलने का अवसर है। नियम प्रक्रिया से किसी माननीय सदस्यों को बोलने से नहीं रोका जाता। बजट के अंदर बोले, अन्य विषयों पर बोले, सदन आपका है, लेकिन सदन नियम प्रक्रियाओं से बोला जाता है। सदन की कार्रवाई आप प्रश्नकाल में नहीं करना चाहते हैं, सदन की कार्रवाई आज 12 बजे तक के लिए स्थगित की जाती है।